निफाड तालुक्यातील जळगाव फाटा इथं जुन्या वादातून सुंदरपूर येथील सिद्धार्थ साळवे नावाच्या युवकावर विशाल केडाळे, पृथ्वी जाधव, मयूर ढगे, बाळा बर्डे, विजय शिंदे या संशयित आरोपींनी गावठी पिस्तूलमधून 3 गोळ्या झाडल्या। जखमी युवक थोडक्यात बचावलाय। जखमी युवकाच्या खांद्याला तसंच पोटाला दोन्ही गोळ्या चाटून गेल्याने किरकोळ जखमा झाल्या। निफाड काथरगाव येथील युवकांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला असून संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। सदर गुन्हा निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी तसंच निफाड पोलीस नाईक नितीन सांगळे, हवालदार अनिल शेरेकर, हवालदार कपालेश्वर डिकले, विनोद जाधव, धनंजय जाधव, राजेंद्र दरोडे, अरविंद ढवळे, योगेश आव्हाड, सागर सानप, भास्कर पवार, योगेश खर्जे, मनीषा गायकवाड आदी फरार आरोपींचा शोध घेत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळालंय। निष्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व गुन्हा घडून आणलेला आहे। न्याय संहिता कलम 109, 351, 352, 3(5) आर्म ॲक्ट 3(25) तसंच 5(27) याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता। परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडून आणलेला होता, त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात 61(2) म्हणून आपण याचं कॉन्स्पिरसी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे आणि त्यांना याच्यात अटक करण्यात आलेली आहे। आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत का? हो, हे आरोपी याच्यातले 3 आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन यापूर्वी केलेली आहे। कोणते गुन्हे दाखल आहेत यापूर्वी याच्यात एक 302 खुनाचा गुन्हा एका आरोपीवर आहे, सिद्धार्थ साळवे म्हणून। तो 10 वर्ष याच्यात सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा हिस्ट्री शीटर होता आपल्या। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।